दादा नमस्कार. नमस्कार. छान गाडी पळाली, अखंड महाराष्ट्राचा लाडका मथुर आणि मथुर सोबत परगेवाल्यांचा रायफल. एक छान अशी गाडी पळाली. समोरून गाडी पण खूप चांगली होती. नावडेवाल्यांचा पक्षा आणि टेमगरवाल्यांचा सोन्या. आणि या खिरकालीच्या मैदानामध्ये एक मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे. काय बोलाल आजच्या गुलालाविषयी? चांगला असा आनंद वाटला आम्हाला आज का मथुर संघ पळालो आणि शर्यत जिंकलो, गुलाल झाला. खूप आनंद वाटतो आज. पायऱ्याचं नियोजन कसं घडवून आला? पहिऱ्याचं नियोजन रात्री झाला. शुभमनं फोन केला होता का बैल पाहिजे, तर आम्ही बोललो ठीक आहे चालेल देतो बैल, खेळूया बरं. बरोबर आहे. आणि रायफल मला वाटतं खासदार केसरीचा मानकरी एक नंबरचा आहे. मला वाटतं पायऱ्याची मागणी शुभमनी स्वतः केली का पालूया आपण? हां बरोबर आहे. आणि इतके सारे मागण्या मोठमोठ्याला येतात, आता काय बोलाल? सर्व आता मागण्या मोठमोठ्याला येतात, बरेच जणांचं फोन येतात. तर आम्ही काय गाडी फोडली नव्हती, पण आमची गाडी पडली एक महबूबना मेहरबान संघ, तेव्हा कुठेतरी अशी गाडी आम्हाला फोडायला लागली आणि आज मथुर संघ पालवलं तेव्हा गुलाल झाला आज. बरोबर आहे. काय बोलाल मथुर विषय? आज भरपूर सारे नामांकित गाडा मालक आहेत, त्यांना एक इच्छा असते की आम्ही पण आमचा बैल पण मथुर सोबत पळावा. तो एक तुमचं स्वप्न पूर्ण झाला आज. आज नक्कीच स्वप्न पूर्ण झालं का प्रत्येकाची इच्छा आहे का मथुर संघ पळायला पाहिजे, पण आमचा पण कुठेतरी आज दिवस असा आला की चांगला आम्हाला मथुर संघ गुलाल झाला. जोडी कशी पळाली काय बोलाल? जोडी आम्हाला खालनं सुट्टीला ते टाकून होतं, नंतर गाडी आम्हाला वाटले पडली गाडी. नंतर पुढे गेलो तर आम्हाला समजला का गाडी ओव्हरटेक करून सुद्धा पुढं झेंडा घेतला आणि खुल्ला निकाल घेतला. खुल्ला निकाल घेतला. ती जोडी पण खूप छान आहे. टेमगरकरांचा सोन्या अतिशय नामचीन बैल आणि नावडेवाल्यांचा पक्ष आहे, तो पण नामचीन बैल आहे. त्या बैलांविषयी काय बोलाल? तेही बैल चांगले आहेत, नंबरचीच गाडी आहे ती. पण आम्हाला वाटलं नव्हतं का शर्यत होईल बघून, पण चांगल्या पद्धतीने झाली. मैदानात नावाविषयी सांगा ना, तुम्ही नाव फिरवलं का? तेही नाव त्यांचा नाव होता. नंतर गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुल भाई पाटील या नावाने गाडी फिरली. या नावाने गाडी फिरली. हां. कसं बघता रायफलचं भविष्य, कसं बघता? अतिशय चांगला पळतोय आणि मला वाटतं तुमची घरची गाडी मिळूनशी एक मोठा मान मिळवला, एक नंबरचा मानकरी झाला खासदार केसरीला. आता रायफल तर आमचं आतून पळतोय, पण आम्ही याच्या अगोदर ज्या मार्तंड मुगुनेश कालुंद्र्याचा त्याच्या संघ 3 वेळा टाकलेला, तेव्हा उजवीला टाकलेला आतून आणि 4 खांदून पळतो. 4 साईडनी, डावीला बाहेरनं उजवीला बाहेरनं कुठूनही टाकला तरी तो स्पीड आहे. आणि आज मथुर सोबत आतून पळाला. आज मथुर सोबत आतून पळाला, पण लय छान पळाला आज. आणि मला वाटतं आज अखंड महाराष्ट्रभर चर्चा होईल रायफलची. मला वाटतं 25 तारखेला जी चर्चा झाली होती शिवरात्रीच्या एक दिवशी अगोदर, जो खासदार केसरीचा मान मिळवला होता, त्याच्यानंतर किती गाड्या झाल्या गुलालाच्या? गुलालाच्या गाड्या आमच्या 3-4 झाल्या गुलालाच्या गाड्या. एकच गाडी घरची गाडी आमची होती आणि दीपक शेठ पाटील त्यांची एक गाडी होती, तिथं आमचा जरासा एकदम धाग्यान पराभव झाला फक्त बोनिवलीच्या. त्याच्यानंतर तुम्ही पायऱ्यात पण पळालं, मला वाटतं ओल्याच्या मैदानाला काल का परवा दिवशी मैदान झाला. काना शेटनी पण फोन केला आम्हाला का बोलतं बैल पाहिजे कुठला पण, त्या दोन्हीतनं एक पण द्या आम्हाला शर्यत केलाचे. ठीक आहे बरं देतो. आम्ही कोणाला नाही बोललो. त्यानं काना शेटला पण बैल दिला. आम्ही लगेच हारलो तरी पण पायऱ्यान पडलो आणि जिंकलो तरी पण पायऱ्यानच पडलो. आणि याच्यापूर्वी पायऱ्या होत राहतील, पहिल्या होतच आणि राहतील, गाड्या पण होत राहतील. बरोबर आहे. तुमचा खेळ पण चांगला आहे. मला वाटतं जरी आज तुम्ही मथुरच्या पायऱ्यात पळाल्यात, कधी उद्या सकाळ तुमची गाडी पण होऊ शकते. कधी काय आला दिवस तर होऊ शकतो अशी. बरोबर आहे. कारण तुमचा खेळ आहे. तुम्ही नेहमी सांगत असतात मुलाखतीमध्ये, आम्ही प्रत्येकाशी खेळतो आणि प्रत्येकाच्या पायऱ्यात पण पळतो. 100% प्रत्येकाशी खेळतो, प्रत्येकाच्या पायऱ्यात पळतो. आता पळायलाच पाहिजे. उद्या हर एक टायमाला का आपलीच घरचीच गाडी पळल असं सांगू शकत नाही. जेव्हा ना पळल तेव्हा आपल्याला बैल पण कोण देणार नाही. मग बरोबर, त्याच्यासाठी पैरा पण पाहिजे ना. बरोबर आहे. आणि आता भरपूर जणांच्या मागण्या येतील, मग तुमचं कसं काय नियोजन असेल? आता मागण्या येतील त्याला आपण नाही बोलू शकत. आमचा शेठ स्वतः बोलला का सगळ्यांना एक एक चान्स देऊ, सगळ्यांना पैरे देऊ, सर्वांना कोणाला नाही बोलू. म्हणजे कुठेतरी बघा एक चांगला तुम्ही एक मुद्दा मांडलाय की पैऱ्यांच्या मागण्या होतात तर आपण देऊ. कारण का आज हा खेळ असा आहे की आपला बैल पळाला नाही तर त्या दिवशी आपल्याला कोणी विचारत नाही. हो 100% ना. ते मी तेच बोललो आता पण का जर आपली घरची गाडी एवढी पळत, जर एक दुसरा बैल आपला कमी झाला त्यातनं, तर 100% आपल्याला पैरा बघायलाच लागेल. त्यावेळेला आपण कोणाला नाही दिलं तर आपल्याला कशी देते? तुमची गाडी पळाची दुश्मन आणि पक्षा. आता दुश्मन कसा आहे? दुश्मन आजारी होता काही दिवसापूर्वी. हल्ली दुश्मन जरासा म्हणजे आता जरा कुठं जरासा बरा झालाय. त्याला मार पण लागलेला ना, काय दुखापत आहे अजून तेही समजली नाही आम्हाला. पण आता आम्ही डबल विचार केल्यावर त्याला जरासा रेस द्यावा. आपल्याकडे बैल आहे रायफल आम्ही बाहेरशी बोलवत होतो पहिले,
पण आता आपले जर एवढा मोठा पक्ष आहे त्याच्या कारणावर एक शर्यत खेळूया घरच्या गाडीवर, त्याला आम्ही आतून टाकला त्या दिवशी एवढा स्पीड लावला त्यानं का भयानक स्पीड लावलेला, त्याच्यामुळे आम्हाला ही घरची गाडी डबल त्याच स्पीडनं पळवायला लागली. बरोबर आहे. मला वाटतं माझ्या चॅनलवर आत्तापर्यंत तुमच्या 4-5 मुलाखती झाल्या, कारण मी नेहमी तुमचा गुलाल झाल्यानंतर मुलाखती घेतच असतो. काय बोलायला चाहत्यांसाठी काय बोलाल आता या जोडीचं चाहते नक्कीच चाहत्यांसाठी एकच आहे, चाहते वर्ग आमचा हल्ली भरपूर आणि गावातली सर्व मंडळी आली आज आमची, आणि जे आमचे मित्र आहेत मानेऱ्याचे ते सुद्धा आलेले आहेत इथंशी, कारण की ते आमच्या रायफलची सुट्टी करायला देखील तेच असतात. आणि आता काय आज मैदानात एकच गाडी का अजून गाडी जमणार आहे दुसरी? आत्ता आम्ही तोच विचार करत होतो का आम्हाला लगेच डबल आमच्या मुलाने फोन केला का गाडी जमतोय बघून, तर लगेच तिकडे नाव फिरवला. म्हणजे आज मैदानात पुन्हा गाडी पाळेल. हा डब्बा पुन्हा एकदा गाडी पाळणारे नाव फिरून पण मोकलं. आता बैलाला फक्त 10-15 मिनिटं रेस देतो ना लगेच काढतो गाडी. आणि आता दुसऱ्यांदा कोणासोबत पळणार आहे? मथुर सोबतच. दुसऱ्यांदा पण मथुर सोबतच. पहिले डावीला पळाली, आता उजवीला आता उजवीला पळणार आहे. चालेल, तुम्हाला पहिला गुलाल झाला त्याच्यासाठी अभिनंदन आणि दुसऱ्या गुलालासाठी शुभेच्छा. धन्यवाद.